ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची बैठक। शुक्रवारी हायकोर्टात दिलासा न मिळाल्यास अजित पवार फडणवीसांकडे कोकाटेंचा राजीनामा सुपूर्द करणार, सूत्रांची माहिती। नाशिक कोर्टाने काढलेले अटक वॉरंटची प्रत नाशिक पोलिसांना प्राप्त। नाशिक पोलिसांचं पथक आज मुंबईला येण्याची शक्यता, तर उद्या कोकाटेंच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी होणार। माणिकराव कोकाटेंची खाती काढण्याची मुख्यमंत्र्यांची शिफारस राज्यपालांकडून मान्य। कोकाटेंजवळची खाती आता अजित पवारांकडे। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। धनंजय मुंडेंकडून मंत्रिपदासाठी लॉबिंगची चर्चा। मुंडेंकडून दिल्लीमध्ये अमित शहांची भेट, तर भेट पूर्वनियोजित होती। परळी मतदारसंघाबाबत शहांसोबत चर्चा। धनंजय मुंडेंकडून ट्विट करत स्पष्टीकरण। दादा फडणवीस बैठकीनंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पुन्हा एकदा बैठक। मलिकांशिवाय समन्वय समिती स्थापन करता येईल का, या संदर्भात बैठकीत चाचपणी। तुम्ही निवडणुकीमध्ये फक्त कमळाची काळजी करा, 5 वर्ष आम्ही तुमची काळजी करू। अंबरनाथमधील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भेटीमध्ये महायुती संदर्भात देखील चर्चा। अजित पवारांकडून नवाब मलिकांचा मुद्दा उपस्थित, तर महायुती म्हणून निवडणूक लढली पाहिजे, अजित पवारांचं बैठकीत मत असल्याची सूत्रांची माहिती। भाजप आणि शिवसेना बैठकीचं अद्याप निमंत्रण नाही। भाजपची माझ्यावर नाराजी वाढते की कमी होते ते बघूया। पक्षाने आदेश दिला तरच बैठकीला जाणार, रवींद्र धंगेकरांची माहिती। संजय राऊत आज शरद पवार यांना भेटणार। महानगरपालिकांच्या संदर्भात राऊत पवारांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीतील राहुल कलाटेंचा भाजप प्रवेश निश्चित। रवींद्र चव्हाण, मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत आज मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार। मंगेश कुडाळकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश। म्हाडाच्या आरक्षित भूखंडांवरती सभागृह आणि व्यावसायिक संकुल बांधल्यानं मोठी कारवाईची मागणी। साताऱ्यातील 115 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी सुषमा अंधारेंसह काँग्रेसचं एकनाथ शिंदेंकडे बोट। आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण जायचं, अंधारेंचा आरोप, तर शिंदेंच्या राजीनाम्याचीही अंधारेंकडून मागणी। सातारा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही, एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदेंनी आरोप फेटाळले, तर अंधारेंना अब्रू नुकसानीच्या दाव्याला सामोरं जावं लागेल, शंभूराज देसाईंचा इशारा। प्रज्ञा सातव यांच्यासह आणखी एक माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। काँग्रेसचं विधान परिषदेतील संभाव्य विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची दाट शक्यता। प्रज्ञा सातव यांच्याशी प्रदेशाध्यक्षांचा संपर्क। सातव निष्ठावंत काँग्रेसी आता भाजपमध्ये जाणार नाहीत, माझ्या नावाच्याही अफवा पसरवल्या जातात, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। शिल्पकलेतील भीष्माचार्य राम सुतार काळाच्या पडद्याआड, वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, तर राम सुतार पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सारख्या पुरस्कारांनी गौरवान्वित। भाजपकडून मिशन महापालिकेची सुरुवात। आजपासून भाजपचं घर चलो अभियान, 122 सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार। तपोवनातील झाडांची कत्तल करण्याच्या निर्णयाला कोर्टात आव्हान, याचिकेची दखल घेऊन आज कोर्टात सुनावणी होणार। 1800 झाडं तोडण्यास प्रतिवादींना मज्जाव करण्याची मागणी। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याची विक्रमी आवक। 1 आठवड्यातच टोमॅटोचे दर हे दुप्पट, तर आवक वाढल्यानं गवार, शेवगा, भेंडीचे दर तेजीत। मुंबईत प्रदूषणासाठी कारणीभूत असणाऱ्या आस्थापनांना दंड आकारला जाणार। मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्या विकासकांकडून देखील दंड वसूल केला जाणार, मुंबई महापालिकेचा प्रस्ताव। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते। दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।